नमस्कार, मी शिर्डी इथून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे. टक्के टोनपीमध्ये आपलं स्वागत आहे. देशातील एक श्रीमंत आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठं देवस्थान अशी ज्याची ख्याती आहे त्या साई संस्थांच्या विश्वस्त मंडळाचे यापूर्वीचे अध्यक्ष कोपरगावचे आमदार आशुतोष दादा काळे यांनी त्यांच्या मंडळाच्या बरखास्तीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका अचानक मागे घेतली. राजकीय नेते, आमदार, खासदार हे कुठलीही कृती कुठल्याही हेतूशिवाय करत नाहीत. तर मग त्यांच्या राजीनाम्याचा अर्थ असा आहे की कुछ खोने के लिए, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. ज्यावेळेस ते राष्ट्रवादीमध्ये स्प्लिट झालं, राष्ट्रवादी फुटली, त्यावेळेस कदाचित त्यांनी अजितदादांकडून साई संस्थांच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्तीचा शब्द घेतला असावा. आता ती संधी पुन्हा आली आहे. विश्वस्त मंडळाच्या नियुक्तीच्या हालचाली कदाचित पडद्याआड चालू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी सर्वोच्च न्यायालयातून आपली याचिका अचानक मागे घेतली. हा झाला मुद्दा क्रमांक 1 की त्यांना परत अध्यक्षपदाची संधी असावी. मुद्दा क्रमांक 2, आता हे नवं मंडळ जे आहे, नव्या मंडळ नियुक्तीच्या ज्या हालचाली सुरू आहेत त्याला लोकसभेच्या आचारसंहितेची मुदत आहे. म्हणजे लोकसभेची आचारसंहिता, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जर जाहीर झाली तर हे मंडळ नियुक्त करता येणार नाही. म्हणजे या मंडळाच्या बरखास्तीनंतर, म्हणजे खरं म्हणजे हे 2019 साली हे मंडळ नियुक्त झालं. 2 वर्षातच त्याचे अधिकार काढले गेले, उच्च न्यायालयाने काढून घेतले याचिका दाखल झाल्यानंतर. ते सुपरसीड झालं, व्यवस्थित कारभार करता आला नाही. आता पुनर्नियुक्तीचा म्हणजे आशुतोष दादांना जर पुन्हा संधी देणार असतील, पुन्हा नवं मंडळ नेमलं जाणार असेल तर आणखी 13 माजी विश्वस्तांची याचिका सर्वोच्च न्यायालयात पेंडिंग आहे. या याचिकेवर 19 मार्च रोजी अंतिम सुनावणी आहे आणि 19 मार्चच्या आत जर आचारसंहिता लागू झाली लोकसभा निवडणुकीची तर मग लोकसभा निवडणूक होईपर्यंत मंडळाची नियुक्ती लांबणीवर पडण्याची देखील शक्यता आहे. पण आता या स्प्लिट नंतर 1 ऐवजी 3 पक्ष सत्तेत आहेत. या 3 पक्षाच्या मिळून आता हे नवं विश्वस्त मंडळ नेमायचं आहे आणि त्याला मुदत लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची आहे. सुप्रीम कोर्टामध्ये बोलताना सरकारी वकिलांनी असं सांगितलं की आम्ही अर्ज मागवले आहेत, 600 अर्ज आले आहेत. राज्यातले 600 लोक किंवा 600 इच्छुक मंडळी साई संस्थांचा कारभार पाहू इच्छितात. ती याची स्क्रुटनी सुरू आहे. या 600तून त्यांना 17 नियुक्त करायचे आहेत. त्याची छाननी सुरू आहे. पण ही छाननी आता नव्हे, 1 वर्षापासून सुरू आहे. मायबाप राज्य सरकारला गेल्या वर्षभरामध्ये ही स्क्रुटनी करायला वेळ मिळाला नाही. वर्षभरापासून स्क्रुटनी सुरूच आहे. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना हे सगळं माहिती आहे की या शिर्डी या धार्मिक पर्यटन केंद्रामध्ये रोजगार निर्मितीचं प्रचंड फार मोठी संधी आहे. मोठ्या प्रमाणावर रोजगार इथे निर्माण होऊ शकतो. आता नमो महारोजगार मेळावे राज्यभर देशभर सुरू आहेत. इथे फक्त थोडं लक्ष दिलं तर फार मोठ्या प्रमाणावर रोजगार, आजच ते 1,00,000-1,15,00,000 कुटुंब या शिर्डीवर अवलंबून आहेत. एवढं मोठं रोजगार निर्मितीचं मोठं किंवा धार्मिक पर्यटन केंद्र महाराष्ट्रामध्ये दुसरं नाही. तरीही त्याचा पैसे असून विकास खोळंबलेलं धार्मिक केंद्र किंवा देवस्थान अशी शिर्डीची व्हायला नको अशी ओळख झाली आहे. 3,000 कोटी रुपयांच्या ठेवी पडून आहेत. 500 ते 700 किलो सोनं आहे. 8 ते 10 टन चांदी आहे. वार्षिक उत्पन्न 400 कोटी रुपयांच्या वर गेलं आहे आणि दिवसाला सरासरी 40,000 भाविक दर्शनासाठी येत आहेत. हे सगळं असताना म्हणजे निधी आहे, भाविकांची गर्दी आहे,
उत्पन्न वाढत आहे, सोन्या चांदीच्या राशी वाढत आहेत, भाविकांची गर्दी वाढत आहे. दुर्दैव एवढंच आहे की शिर्डीचा विकास होईल असं दृष्टी असलेलं आणि कायद्यात बसणारं विश्वस्त मंडळ इथे आजवर नेमता आलं नाही. याचं कारण एकच आहे की साई संस्थांवर कसे विश्वस्त मंडळाची पात्रता निकष कसे असावेत यासाठी 2004 साली हायकोर्टाने एक गाईडलाईन आखून दिली आहे. त्याला आपण म्हणू साई संस्थांचा कायदा 2004 किंवा हायकोर्टाच्या गाईडलाईन आहेत. जर मायबाप सरकारने असं ठरवलं असतं की स्वतःच कायदा करायचा आणि त्या कायद्याच्या निकषात बसणारं विश्वस्त मंडळ इथे नियुक्त करायचं, चांगली माणसं इथे नेमायची, तर गेल्या 12 वर्षात 4 विश्वस्त मंडळ बरखास्त होण्याची नामुष्की आणि शाही संस्थांचा खुंटलेला विकास याला चालना देण्याची संधी या राज्य सरकारला मिळाली असती आणि 4 विश्वस्त मंडळ बरखास्त होण्याची नामुष्की मायबाप राज्य सरकारवर ओढवली नसती. जसे या 5 वर्षामध्ये किंवा गेल्या 4.5 वर्षामध्ये राज्यातला प्रत्येक प्रमुख राजकीय पक्ष सत्तेत गेला, तसं या राज्यात जे जे पक्ष आजवर सत्तेत आले गेल्या 12 वर्षात, मग त्यात भाजप शिवसेना युती आहे, भाजप राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी आहे, फुटलेलं राष्ट्रवादी काँग्रेस, फुटलेली शिवसेना अधिक भाजप यांचं सरकार आहे. म्हणजे या सगळ्याच कुठलंही सरकार या राज्यात सत्तेवर आलं तरी नियमात आणि निकषात बसणारं विश्वस्त मंडळ त्यांना निवडता आलेलं नाही. त्याचा दुष्परिणाम शिर्डीचा विकास ठप्प झाला आहे. शिर्डीची डेव्हलपमेंट पूर्णपणे थांबली आहे. दुसऱ्या बाजूला ठेवी वाढत आहेत. तर संस्थांसाठी विश्वस्त मंडळ नियुक्तीसाठी नवा कायदा, स्वतंत्र कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारला असून तेही करण्याकडे दुर्लक्ष झालं आहे. अशाही काळामध्ये ज्या वेळेस शिर्डीची डेव्हलपमेंट थांबली आहे, त्याच वेळेस अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर, अयोध्येची फार मोठी डेव्हलपमेंट, भाविकांचा तिकडे वाढता ओघ, काशी विश्वनाथ कॉरिडॉर, काशीमध्ये वाढणारी भाविकांची गर्दी आणि त्याचबरोबर इंदोर म्हणजे उज्जैन म्हणजे महाकाल कॉरिडॉर, या ठिकाणी देशभरातल्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. या उलट साई संस्थांच्या माध्यमातून किंवा राज्य सरकारची त्याला जोड देऊन जो शिर्डीचा सर्वांगीण विकास व्हायला हवा तो होत नाही. त्याचा परिणाम म्हणून रोजगार निर्मितीची प्रक्रिया सुद्धा थंडावली आहे. एक धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून शिर्डीचा जर विचार करायचा ठरला तर विकासाची धमक असलेलं, विकासाची दृष्टी असलेलं, कायद्यात बसणारं विश्वस्त मंडळ आजवर एकाही राजकीय पक्षाला किंवा एकाही सत्ताधारी पक्षाला नियुक्त करता आलं नाही. हे फार मोठं दुर्दैव आहे. आणि अशा काळामध्ये, अशा सगळ्या पार्श्वभूमीवर लोकसभेची आचारसंहिता लागण्याच्या आत, जाहीर होण्याच्या आत नवं विश्वस्त मंडळ नेमण्याच्या हालचाली पडद्याआड सुरू झाल्या आहेत. ह्या हालचालींचा दुष्परिणाम म्हणून कोपरगावचे आमदार आशुतोष दादा काळे यांनी सुप्रीम कोर्टातून त्यांच्या मंडळाच्या बरखास्तीला आव्हान देणारी याचिका मागे घेतली आहे. आपण साईबाबांकडे प्रार्थना करू, नवं मंडळ लवकर येऊ दे, ते कायद्यात बसणारा असू दे, ते सुपरसीड न होऊ दे आणि धोरणात्मक किंवा आर्थिक अधिकार असलेलं ते मंडळ असू दे, एवढी प्रार्थना साईबाबाकडे करण्या वाचून सामान्य साई भक्तांना पर्याय राहिला नाही. गेल्या 12 वर्षापासून साई संस्थांच्या डेव्हलपमेंटला किंवा साई संस्थांच्या म्हणण्यापेक्षा शिर्डी देवस्थानच्या, शिर्डी परिसराच्या विकासाला म्हणजे 12 वर्षाचा वनवास भोगावा लागला आहे. विकासाचा जर मापदंड लावला तर एका अर्थाने खग्रास ग्रहण लागलेलं आहे. ते लवकर सुटू दे एवढी आपण साईबाबांच्या चरणी प्रार्थना करू. माझं सुप्रीम मधून आमदार आशुतोष काळे यांनी घेतलेली माघार याबाबत मी केलेलं विश्लेषण आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.
पण हे सगळं करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा की अद्यापही 13 विश्वस्तांची म्हणजे साई संस्थांचे माजी विश्वस्त डॉक्टर एकनाथ गोनकर यांच्यासह 13 माजी विश्वस्तांची याचिका सर्वोच्च न्यायालयात शिल्लक आहे. पुन्हा सांगतो, माझं विश्लेषण आपणास जर आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय साईनाथ.